नाही सॅम, नाही. मला खूप भीती वाटते. अशा मार्गाने पैसा कमवणं म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच झाला. नाही नाही, त्यापेक्षा आपण ते पत्र सरळ पोलिसांना दाखवूया. क्या संतोष, एवढा कशाला घाबरतो? अरे लक्ष्मी माथे पे तिलक लगा रही है और तू मुंह धोने की बात कर रहा है. जस्ट रिलॅक्स. नाही 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 रे, पण माझा अंतरात्मा. ए गब्बास. आता राकेश नीरज येतील, आपण ठरवूया काय करायचं ते. कळलं? हाय सॅम. हाय. अरे काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय नाही रे, मग पैसे कमवण्याची नामी संधी आली आहे. हा साला डरपोक. तुला कमवायची तर कमव, मला याच्यात रस नाही. अरे शैतान की छठी औलाद. अरे काय प्रॉब्लेम आहे तो मला सांगा ना. ए का मी जाऊ? हे बघ, काय आहे हे? वाच ना. तुम्ही पण ना यार. असं पत्र मलाही आलंय. अरे यार सॅम, अरे दोन्ही लेटरचं हँडरायटिंग तर सेम आहे. ए करमचंद, तुला ते शोध लावायला नाही बोलवलं. आता काय करायचं ते सांग. आता बघा, हे ज्याने कोणी पत्र लिहिलंय ना, तो तुम्हाला चांगलाच ओळखतोय. तुमचे प्रॉब्लेम सुद्धा त्याला माहित आहेत. बरोबर आहे, आपण सरळ पोलिसात कंप्लेंट करूया. हा, मी पण सॅमला हेच म्हणत होतो. हे बघा, पोलीस कंप्लेंट करण्यात काही अर्थ नाही. अरे जो कोणी माणूस चिठ्ठीतून एवढं काही सांगतो तो नक्कीच चालाक असणार. म्हणजे तुम्ही जे काही कराल ना ते त्याला लगेच कळेल. त्यांचा एखादा माणूस तुमच्यावर पाळत देखील ठेवत असणार. मग आता काय करायचं आपण? चलो एक खेल खेलते हैं. इधर. अरे आजूबाजू वाले लोग बोंबाबोम करेंगे. ए हेराफेरी आहे, गप्प बस ना. राकेश, काय ते प्लीज सांग ना यार. अरे सरळ जाऊन भिडायचं. अरे पण आज काय तारीख आहे? 19. बघा, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हालाच घ्यायचा आहे. मला वाटतं जायला काही हरकत नाही. आपली गाडी सुद्धा तयार आहे. अरे पण यात काही धोका नाही ना? अरे तुम्ही दोघेच जाणार नाही यार. तुमच्या बरोबर मी आहे, नीरज आहे. तुम्ही कशाला घाबरताय? ठीक आहे, चल आपण निघूया. अरे पण मला अजून. अरे सडे हुए केले के फेके हुए छिलके. आता चल ना. अरे हा, पण तुमच्यावर इथं पाळत ठेवणारा कोण असेल? हाय फ्रेंड्स. विकी, तू आत्ता आणि यावेळेला? हो का? काय झालं? तसं काही नाही, पण यावेळी तू अंजली सोबत असायला हवा होतास. हो रे, पण ती आज अचानक पप्पांबरोबर बाहेरगावी निघून गेली आहे. अरे तिचा वाढदिवस आहे ना उद्या. हा, कदाचित शॉपिंग साठी गेली असावी. म्हणजे ती सुद्धा अचानक गेली आणि तू सुद्धा इथे अचानक आलास. म्हणजे तुला काय म्हणायचंय? अरे तो तुझी खेचतोय. ऍक्च्युली आम्ही चाललोय पिकनिकला. अरे तू पण चल ना आमच्या बरोबर. नाही रे, माझा मूड नाहीये. अरे एकदा पिकनिकला गेल्यावर तुला तिथे मूड येईलच रे. आणि इथे राहून तू काय करणार आहेस? अंजली सुद्धा इथे नाही. अरे पण जाणार तरी कुठे? अरे बाबा, तिथे गेल्यानंतर तुला ते कळेलच ना. तू चल तर खरं. चल रे, चल. चला रे, चला चला चला. अरे पण मी काय अरे तू म्हणतो? आधी चल तर खरं. काही बोलू नको. चल आमच्या बरोबर चल. चला गाडी बसा. अरे चल रे, काय वैताग तू. अरे बस बस आत बस. मी पण नाही यार. अरे रामू, ए रामू, वैजी. डॉक्टर साहेब आले का? नाही जी, पण ते उशिरापर्यंत येतील म्हणाले जी. बरं बरं, ठीक आहे. या गोळ्या रावसाहेबांना दे. या इकडं, मी देतो. आणा इकडं. रामू, हं? हा रंगनाथ माझ्याकडे असा रागाने का बघत होता? नाही आव, ते दिसायलाच तसं आहे ती. हम्म, काफी आणू का? हं? मी म्हणलं काफी घेणार का? हं, जाण. हा. मुडद्या, डोळं फुटलं का काय म्हणावं तुझा? कवाची आत वाट बघती आणि तू हात काय करतो रा? अगं कुणी येणार आहे का? वय अव तुम्हाच माहित नाही. अव ते वकील साहेब आहेत ना, त्यांची मुलगी येणार आहे. तिचा बडे आहे. बडे? अव ते असं असतं नाही का, बडे बडे. ए येड्या, इंग्लिश येत नाही तर पचतच कशाला मध्ये? हा, वाढदिवस म्हण, वाढदिवस. अच्छा अच्छा, वाढदिवस होय. अव उद्या मोठी पार्टी येणार आहे त्यांची इथं. येडे, पार्टी येणार नाही, पार्टी होणार आहे म्हण. तेच ते. हा? जा तो माझ्या माग 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 जा. ये. त्यासनी काफी घेऊन ये. हा. अगं राधा, रामू तसं वाईट नाहीये, पण मी कुठं वाईट म्हणते त्याला. तसा चांगला हाय, पर डोल्यात जरा मार खाल्ला ना मग.
आतली कामं झाली का? वय झाली. काम सोडून गोष्टी करत बसू नकस. चला आज जा. राधा, रामूला सांग कॉफी माझ्याच रूम मध्ये घेऊन ये म्हणून.